विहान एक साधा मुलगा होता. पुण्यात IT कंपनीत नोकरी, रोजचं रुटीन, ऑफिस, घर, मोबाईल, झोप सगळं अगदी नॉर्मल. पण एक दिवस एक छोटी गोष्ट बदलली आणि त्यानंतर त्याचं आयुष्य कधीच नॉर्मल राहिलं नाही. रात्री 2:15 विहान गाढ झोपला होता. अचानक त्याचा फोन वाजला. व्हॉट्सॲप नोटिफिकेशन. त्याचे डोळे अर्धवट उघडले. स्क्रीनवर एक मेसेज दिसला. झोपला आहेस? मला माहीत आहे तू उठणार आहेस. तो थोडा चिडला. कोण एवढ्या रात्री मेसेज करतोय? नंबर अननोन होता. त्याने रिप्लाय केला नाही. फोन बाजूला ठेवला आणि पुन्हा झोपायचा प्रयत्न केला. पण 5 सेकंदात पुन्हा व्हायब्रेशन. उत्तर दे, नाहीतर मी येतो. विहानला थोडी चीड आली. सम इडिएट प्रँक करत असेल. तो पुटपुटला. त्याने रिप्लाय केला, कोण आहेस तू? ताबडतोब रिप्लाय आला, मी तूच आहे. विहान थोडा हसला. क्लासिक, मजाक करू नकोस, नाव सांग. पुन्हा रिप्लाय, विहान देशमुख, DOB, 14 जुलै 1998. तुझ्या बेडखाली सध्या एक काळा बॅग आहे ज्यात जुने कपडे आहेत. विहानचं हसू गायब झालं. तो पटकन उठला. बेडखाली पाहिलं. खरंच बॅग होती. त्याचा घसा कोरडा पडला. कोणी घरात आलंय का? त्याने सगळं घर तपासलं. कोणीच नव्हतं. तो परत फोनकडे पाहतो. नवीन मेसेज, तू आता घाबरलायस? विहान स्वतःला समजावत होता, कदाचित कोणीतरी माझी माहिती हॅक केली असेल. त्याने नंबर ब्लॉक करायचा प्रयत्न केला, पण तो नंबर ब्लॉक होत नव्हता. पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये त्याला पुन्हा मेसेज आला, डाव्या बाजूच्या मीटिंग रूममध्ये जाऊ नकोस. विहान थांबला. का? त्याला क्युरिओसिटी झाली. तो मुद्दाम तिकडे गेला. दरवाजा उघडला. आत कोणीच नव्हतं. तो हसला, सी नथिंग. पण मागून आवाज आला, धडाम. दरवाजा आपोआप बंद झाला. लाईट बंद. पूर्ण अंधार. त्याचा फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. मी सांगितलं होतं. विहान जोरात दार ढकलत होता. शेवटी दार उघडलं. बाहेर आला. पण त्याला एक गोष्ट जाणवली. ऑफिसमध्ये सगळे लोक गायब होते. संपूर्ण फ्लोर रिकामा. ना आवाज, ना माणूस, फक्त ACचा हलका आवाज. तो घाबरला. फोन पुन्हा वाजला. हे फक्त सुरुवात आहे. त्या रात्री विहानने त्या नंबरचा शोध घेतला. ट्रूकॉलर, गुगल, काहीच मिळालं नाही. पण एक गोष्ट सापडली. त्याच्या फोनमध्ये एक हिडन फोल्डर त्याने कधीच बनवला नव्हता. त्यात एकच व्हिडिओ होता. तो व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओमध्ये तो स्वतः दिसत होता, पण तो वेगळा होता. डोळे खोल, चेहऱ्यावर विचित्र हसू, आणि तो कॅमेऱ्याकडे पाहून म्हणत होता, जर तू हे बघत असशील तर मी आत अडकलो आहे. विहान थरथरू लागला. हे मी कधी रेकॉर्ड केलं? व्हिडिओ पुढे चालू होता. तुला वाटतंय तू कंट्रोलमध्ये आहेस, पण नाही, तू माझ्या जागी आहेस. फोनवर नवीन मेसेज, तुला आठवतं का 2 वर्षापूर्वी काय झालं होतं? विहान विचारात पडला. 2 वर्षापूर्वी त्याचा एक ॲक्सिडेंट झाला होता. गंभीर. तो 3 दिवस कोमामध्ये होता. पुढचा मेसेज, त्या दिवशी तू वाचला नाहीस. विहानचा श्वास अडकला. मी वाचलो आणि मी तुझ्या जागी आलो. मग मी कोण? विहानने टाईप केलं. उत्तर आलं, तू तो आहेस जो अडकला आहे. अचानक त्याच्या खोलीत आरसा क्रॅक झाला. तो आरशात पाहतो आणि त्याला दिसतं, तो नाही, कोणीतरी दुसराच त्याच्याकडे पाहत होता आणि हसत होता. फोनवर शेवटचा मेसेज आला, मी आता पूर्णपणे तुझं आयुष्य घेतलं आहे. त्या दिवसानंतर विहान दिसला नाही, पण त्याच्या नावाने कोणीतरी अजूनही जगत आहे. पुढची भयकथा. तळघरातला आवाज. सिद्धार्थ जवळपास 8 वर्षांनी गावात परत आला होता. त्याचं गाव साताऱ्याजवळचं एक छोटंसं डोंगराच्या कुशीत लपलेलं ठिकाण. नाव कुंडेवाडी. गाव तसं शांत,
पण काहीतरी वेगळं होतं. हवा जड वाटत होती. लोकांच्या नजरा विचित्र होत्या. कारण एकच होतं, त्याचं घर. तो वाडा गावाच्या शेवटी होता. मोठा, जुनाट आणि अर्धा मोडकळीस आलेला. सिद्धार्थच्या वडिलांनी त्याला शहरात वाढवलं होतं. गावाशी त्याचा संपर्क कमीच, पण आता वडिलांच्या मृत्यूनंतर तो एकटाच वारसदार होता आणि त्या वाड्यात त्याला राहावं लागणार होतं. पहिल्याच दिवशी एक म्हातारा त्याला थांबवतो. रात्री तळघरात जाऊ नकोस. सिद्धार्थ हसतो. का? म्हातारा काही सेकंद शांत राहतो आणि फक्त एवढंच म्हणतो, कारण तिथे जे आहे ते जागा आहे. त्या रात्री वाडा शांत होता. खूप शांत. इतका शांत की स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटत होता. रात्री 12 वाजता सिद्धार्थला आवाज आला. धड धड, जणू कोणी खाली जमिनीखालून दार ठोठावत आहे. त्याने दिवा घेतला, आवाजाचा मागोवा घेतला आणि शेवटी तो पोहोचला वाड्याच्या मागच्या बाजूला. तिथे एक लोखंडी दरवाजा होता, जुना, गंजलेला आणि त्यावर मोठं कुलूप. आवाज तिथूनच येत होता, धड धड. आणि मग एक आवाज, हळू पण स्पष्ट, उघड. सिद्धार्थ थबकला. त्याने कान लावला. आवाज पुन्हा, उघड, मला बाहेर येऊ दे. त्याला गावकऱ्यांचा इशारा आठवला, पण त्याला क्युरिओसिटी जास्त होती. कोण आहे? त्याने विचारलं. आतून उत्तर आलं, तूच आहेस. सिद्धार्थ हसला. व्हेरी फनी. पण आवाज पुन्हा आला, तू मला इथे बंद केलंय. तो दरवाजा उघडला नाही. तो झोपायला गेला. पण त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. तो तळघरात होता. पूर्ण अंधार, हातात काहीच नाही आणि कोणीतरी त्याच्या मागे उभं होतं. तो वळला आणि त्याने पाहिलं, तो स्वतः, पण डोळे पूर्ण काळे, चेहऱ्यावर फक्त आणि चेहऱ्यावर रक्त आणि हसू. पुढच्या दिवसापासून सिद्धार्थ बदलू लागला. तो एकटाच स्वतःशी बोलू लागला. रात्री 2 वाजता उठून तळघरात जाऊ लागला आणि दरवाजावर हात ठेवून कुजबुजू लागला, मी तुला सोडवेन. एक दिवस त्याला वाड्यात एक जुनी डायरी सापडली. ती त्याच्या आजोबांची होती. त्यात लिहिलं होतं, तळघरातलं काहीतरी माणूस नाही, ती सावली आहे आणि ते आपल्यासारखं दिसतं. डायरी पुढे म्हणते, जे कोणी तळघरात जातं ते परत येत नाही. त्याच्या जागी काहीतरी दुसरंच येतं. त्याचा श्वास अडकतो. म्हणजे तो आरशात पाहतो काही सेकंद आणि त्याला जाणवतं त्याचा चेहरा थोडा वेगळा दिसतोय. त्या रात्री तळघराचा आवाज खूप जोरात होता. धड 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 धड, जणू काहीतरी बाहेर यायचा प्रयत्न करत होतं. सिद्धार्थ थांबला नाही. त्याने कुलूप तोडलं. दरवाजा उघडला. खाली पूर्ण अंधार, थंड हवा आणि एक आकृती. ती आकृती पुढे आली आणि ती सिद्धार्थ सारखीच दिसत होती. ती म्हणाली, शेवटी तू मला सोडलंस. सिद्धार्थ घाबरला. तू कोण? ती हसली आणि म्हणाली, मी तो आहे जो खरा आहे. त्याच क्षणी सगळं फिरायला लागलं. अंधार, आवाज आणि अचानक शांतता. गावात लोक बोलत होते. सिद्धार्थ परत नॉर्मल झाला. तो सगळ्यांशी हसून बोलत होता, काम करत होता. सगळं ठीक होतं. रात्री तो आरशासमोर उभा राहिला आणि स्वतःकडे पाहून हळूच म्हणाला, धन्यवाद मला बाहेर काढल्याबद्दल. त्या वाड्याच्या तळघरात कोणीतरी अजूनही दार ठोठावत आहे आणि आवाज येतो, मी खरा आहे, मला बाहेर काढा. सिद्धार्थ, किंवा जो आता स्वतःला सिद्धार्थ म्हणत होता, पुढच्या काही दिवसात पूर्णपणे नॉर्मल वागत होता. गावकऱ्यांना थोडा दिलासा वाटला. आता सगळं ठीक झालंय बहुतेक, ते म्हणत होते. पण एक गोष्ट कुणाच्याच लक्षात आली नाही. तो आता कधीच तळघराकडे जात नव्हता. गावातली एक मुलगी, आर्या, ती लहानपणापासून सिद्धार्थला ओळखत होती. तिला काहीतरी वेगळं जाणवत होतं. हा तोच नाही, तिच्या मनात सतत येत होतं. कारण
सिद्धार्थ कधीच आर्याला टाळत नसे, पण आता तो तिच्याकडे पाहायलाही टाळत होता. एक रात्री आर्याने ठरवलं, आज मी पाहणार. ती चुपचाप वाड्याजवळ लपली. रात्री 2 वाजले. सगळं शांत. आणि मग दरवाजा हलकेच उघडला. सिद्धार्थ बाहेर आला. तो सरळ गावाच्या बाहेरच्या दिशेने चालत होता. आर्या त्याच्या मागे गेली. रस्ता जंगलाकडे वळला. चंद्रप्रकाशात त्याची सावली विचित्र दिसत होती. जणू ती त्याच्या हालचालींसोबत जुळत नव्हती. तो एका जुन्या मोडकळीस आलेल्या मंदिराजवळ थांबला. ते मंदिर गावात बंद मानलं जात होतं. कोणी तिथे जात नव्हतं. सिद्धार्थ मंदिराच्या मागे गेला आणि आर्याच्या डोळ्यांसमोर एक भयंकर दृश्य आलं. तिथे एक लोखंडी दरवाजा होता आणि तो उघडा होता. सिद्धार्थ काही न बोलता खाली उतरला. आर्याचा श्वास अडकला, पण ती थांबली नाही. तीही हळूच खाली गेली. खाली पूर्ण अंधार, थंड ओलसर हवा आणि काहीतरी कुजबूज. आणखी एक. आर्याचं हृदय जोरात धडधडत होतं. ती पुढे गेली आणि तिने पाहिलं, तिथे अनेक लोक होते, पण ते नॉर्मल नव्हते. ते सगळे सिद्धार्थ सारखे दिसत होते. 1 नाही, 2 नाही, 10, 20. सगळे वेगवेगळ्या अवस्थेत. कोणी बसलेलं, कोणी उभं, कोणी हसत. ते सगळे एकाच वेळी बोलले, तू आलीस. आर्या मागे सरकली. अचानक एका कोपऱ्यातून आवाज आला, आर्या. ती वळली. तिथे एक मुलगा साखळ्यांनी बांधलेला होता, कमकुवत, घाबरलेला. तो खरा सिद्धार्थ होता. तो हळू आवाजात म्हणाला, तो वरचा, तो मी नाही. तो त्या तळघरातलं काहीतरी आहे. तो लोकांना इथे आणतो आणि मग त्यांची जागा घेतो. आर्या थरथरली. मग हे सगळे सिद्धार्थ, हे सगळे अडकलेले आहेत. अचानक मागून आवाज आला, तू खूप काही पाहिलंस. आर्या वळली. तो सिद्धार्थ तिच्या समोर उभा होता, पण आता त्याचा चेहरा बदलला होता. डोळे काळे, हसू थंड. त्याचं खरं रूप. तो म्हणाला, मी एकटा नाही, मी अनेक आहे. तो पुढे म्हणाला, आणि आता तू आमच्यात सामील होणार आहेस. आर्याने शेवटचं जे पाहिलं ते म्हणजे सगळे सिद्धार्थ तिच्याकडे चालत येत होते. गावात लोक बोलत होते, आर्या दिसत नाहीये. सिद्धार्थ शांतपणे बसला होता आणि त्याच्या बाजूला एक मुलगी उभी होती. ती हळूच हसली. कुंडेवाडी गावात आता काहीतरी बरोबर नव्हतं. लोक एक एक करून गायब होत होते. पण विचित्र गोष्ट म्हणजे काही दिवसांनी तेच लोक परत दिसत होते. सगळं नॉर्मल, पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी रिकामं होतं. तोच म्हातारा ज्याने सिद्धार्थला आधी इशारा दिला होता, तो अजूनही जिवंत होता. त्याचं नाव गोविंद काका. तो एकटाच होता जो अजून बदलला नव्हता. एक दिवस तो थेट वाड्यात गेला. सिद्धार्थ समोर बसला होता. गोविंद काका शांतपणे म्हणाले, तू परत आलास इतक्या वर्षांनी. तो हसला, तुम्ही मला ओळखता? गोविंद काका, हो, कारण मीच तुला पहिल्यांदा बंद केलं होतं. सिद्धार्थचा चेहरा बदलला. कधी? गोविंद काका हळू आवाजात सांगू लागले, त्या वाड्याच्या जागी आधी एक मंदिर होतं. ते मंदिर एका देवतेचं नव्हतं. ते होतं एक दरवाजा. तो दरवाजा दुसऱ्या जगात जात होता. अंधाराचं जग, जिथे सावल्या जिवंत होत्या. एकदा गावातल्या काही लोकांनी क्युरिओसिटीमध्ये तो दरवाजा उघडला आणि काहीतरी बाहेर आलं. गोविंद काका म्हणाले, ते काहीतरी माणसासारखं दिसतं, पण ते माणूस नसतं. ते जे आहे ते लोकांच्या आठवणी, चेहरा, आवाज सगळं कॉपी करू शकतं आणि मग त्यांच्या जागी राहतं. गावकऱ्यांनी खूप कष्टाने त्या गोष्टीला तळघरात बंद केलं आणि त्यावर वाडा बांधला. गोविंद काका सिद्धार्थकडे पाहून म्हणाले, तू पुन्हा बाहेर आलास. तो हसला, मी कधीच पूर्णपणे बंद नव्हतो. तो पुढे म्हणाला, मी वाट पाहत होतो, कोणीतरी दरवाजा उघडेल. तो मुलगा परफेक्ट होता, एकटा,
क्युरियस, कमजोर. गोविंद काका विचारतात, तू काय करणार आहेस आता? तो हळू आवाजात म्हणाला, सगळं गाव आणि मग संपूर्ण जग. गोविंद काका शांत उभे राहिले आणि त्यांनी खिशातून एक छोटा ताईत काढला. तो एक जुना मंत्र होता जो त्या सावलीला परत बंद करू शकतो. काका मंत्र म्हणायला लागले. वातावरण बदललं, हवा जड झाली आणि सिद्धार्थ ओरडला, थांबा. त्याचा चेहरा वितळायला लागला. तो वेगवेगळ्या लोकांसारखा दिसू लागला. सिद्धार्थ, आर्या, इतर लोक. आम्हाला सोडव. नको, बंद करू नकोस. तो गोविंद काकांच्या डोक्यात आवाज टाकत होता, तू एकटा आहेस, तू जिंकू शकत नाहीस. काका डगमगले, पण त्यांना गाव आठवलं, लोक आठवले. ते जोरात मंत्र म्हणाले. ताईत चमकायला लागला. त्या सावलीला ओढ लागली. ती परत तळघराकडे खेचली जात होती. ती ओरडली, मी परत येईन. अचानक सगळं शांत झालं. गाव नॉर्मल दिसत होतं. लोक पुन्हा स्वतःसारखे वाटत होते. आर्या सापडली, सिद्धार्थही. ते मात्र दिसले नाहीत. काही महिन्यांनी वाडा पूर्णपणे बंद करण्यात आला. तळघर सील केलं. एका रात्री जमिनीखालून हलका आवाज आला, धड. मी अजूनही इथे आहे. पुढची भयकथा. खिडकीतला माणूस. निखिल नुकताच पुण्यात शिफ्ट झाला होता. नोकरीसाठी त्याने घेतलेला फ्लॅट होता. एक जुना 8 मजली बिल्डिंगमध्ये. 4थ्या मजल्यावर फ्लॅट स्वस्त मिळाला होता. थोडा जास्तच स्वस्त. पहिली विचित्र गोष्ट, पहिल्या रात्री तो सामान लावत होता. खिडकीजवळ उभा राहून त्याने बाहेर पाहिलं. समोरच्या बिल्डिंगमध्ये एक माणूस उभा होता. त्याच्या खिडकीत पूर्ण अंधारात फक्त त्याचा चेहरा थोडासा दिसत होता. निखिलने दुर्लक्ष केलं. कोणीतरी असेल. तो झोपायला गेला. पुन्हा तोच माणूस, त्याच जागी, त्याच पोझिशनमध्ये. निखिलने नीट पाहिलं. तो माणूस हलत नव्हता. एकदम स्थिर, जणू फोटो. कदाचित मॅनक्वीन असेल, पण डोळे, ते जणू त्याच्याकडेच पाहत होते. निखिलने फोटो काढला, जवळ झूम करून पाहिला आणि त्याचा श्वास अडकला. फोटोत तो माणूस हलका हसत होता, पण निखिलला आठवत होतं तो हसत नव्हता. तो परत खिडकीजवळ गेला. माणूस अजूनही तिथेच, पण आता थोडा पुढे झुकलेला. हा मूव्ह झाला आहे. निखिलच्या अंगावर काटा आला. त्याने खाली जाऊन वॉचमनला विचारलं, समोरच्या बिल्डिंगमध्ये कोणी खिडकीत उभा असतं का? वॉचमन थोडा थांबला आणि म्हणाला, तू 4थ्या मजल्यावर राहतोस ना? हो. वॉचमन, त्या समोरच्या फ्लॅटमध्ये कोणी राहत नाही. निखिल हसण्याचा प्रयत्न करतो. मजाक? नाही. वॉचमनने हळू आवाजात म्हणाला, काही वर्षांपूर्वी तिथे एक माणूस राहायचा. तो एकटा राहायचा आणि एक दिवस त्याने स्वतःला त्या खिडकीत लटकवलं. निखिल थरथरला. मग? वॉचमन, तेव्हापासून कधी कधी लोक म्हणतात कोणीतरी अजूनही तिथे उभं असतं. निखिल स्वतःला समजावत होता, हे सगळं कोइन्सिडन्स आहे. तो परत खिडकीजवळ गेला आणि तो माणूस अजून जवळ आला होता. आता स्पष्ट दिसत होतं. ते थेट निखिलकडेच पाहत होते. निखिलने व्हिडिओ रेकॉर्ड केला. 10 सेकंद, 20 सेकंद. तो माणूस हलला. हळूहळू त्याने हात उचलला आणि निखिलला वेव्ह केलं. निखिल मागे सरकला. फोन खाली पडला. त्या रात्री तो झोपला नाही. तो खिडकीकडे पाहणं टाळत होता, पण त्याला जाणवत होतं कोणीतरी त्याच्याकडे पाहत आहे. एक दिवस टीव्ही बंद होता. त्यात रिफ्लेक्शन दिसत होतं आणि त्याने पाहिलं त्याच्या मागे कोणीतरी उभं आहे. कोणीच नव्हतं. निखिलला झोप येणं बंद झालं. भूक नाही, मन सतत ताणात. एका रात्री त्याने धाडस करून खिडकीत पाहिलं. कोणीच नव्हतं. तो सुटकेचा श्वास घेतो. फायनली त्याच्या खिडकीवर हळूच टकटक. निखिल हळूहळू वळतो. तो माणूस त्याच्या खोलीत उभा होता. तो हसला आणि म्हणाला,
मी बाहेर नव्हतो, मी तुझ्याकडे येत होतो. निखिलच्या खोलीत तो माणूस उभा होता. त्याचं हसू, डोळे पूर्ण रिकामे आणि शरीर एकदम स्थिर, जणू तो जिवंत नव्हता. निखिल हालू शकत नव्हता. श्वास अडकला. तू कोण आहेस? तो कसाबसा म्हणाला. पहिलं उत्तर. तो माणूस हलक्या आवाजात म्हणाला, मी तो आहे जो तुझ्याकडे बघत होता. तू समोरच्या बिल्डिंगमध्ये? नाही, तो मध्येच म्हणाला. मी तिथे नव्हतो. मग तो हळूच पुढे आला. तू मला तिथे पाहिलंस कारण तू मला पाहायला तयार होतास. निखिल मागे सरकला. काय बोलतोयस तू? तो माणूस, तुझ्या डोक्यात एक खिडकी आहे. मी तिथून आलो. इम्पॉसिबल. निखिल पुटपुटला. तो माणूस म्हणाला, मी लोकांना निवडतो जे एकटे असतात, शांत असतात आणि ज्यांचं कोणी नसतं. निखिल थरथरला कारण तो तसाच होता. त्या दिवसानंतर तो माणूस कायम निखिल सोबत होता, पण फक्त निखिलला दिसत होता. ऑफिसमध्ये कम्प्युटर स्क्रीनमध्ये रिफ्लेक्शन तो दिसायचा. लिफ्टमध्ये तो निखिलच्या मागे उभा असायचा. रात्री, तू थकला आहेस, तुला विश्रांती हवी आहे. निखिल झोपत नव्हता. डोळे लाल, मन तुटलेलं. एक दिवस त्याच्या फोनमध्ये एक फोटो दिसला. तो फोटो होता निखिल झोपलेला. तो एकटाच राहत होता. तो माणूस हसला. तू माझ्यासोबत राहतोस, आता तू माझाच आहेस. तो पळून जायचा विचार करतो, गावाला परत. तो फ्लॅट सोडून बाहेर पडतो. तो माणूस समोर उभा. मी तुझ्याबरोबर आहे. मी जागेशी बांधलेलो नाही, मी तुझ्याशी बांधलेलो आहे. मी हळूहळू तुझं आयुष्य घेणार आहे. निखिल बदलायला लागतो. तो कमी बोलतो. लोक टाळतो. ऑफिसमध्ये लोक म्हणतात, तू ठीक आहेस का? उत्तर देऊ नकोस. तो माणूस कुजबुजतो. निखिल आरशात पाहतो. त्याच्या मागे तो माणूस नाही, त्याचा चेहरा हळूहळू बदलतो. आरशात तो माणूस दिसतो. तो माणूस हसतो आणि म्हणतो, आता तू खिडकीत उभा राहशील. त्या रात्री समोरच्या बिल्डिंगमध्ये एक नवीन माणूस उभा होता.